लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेमध्ये आज खूप छान असा ट्विस्ट आलेला आहे। जीवाने नंदिनीसाठी आणि तिला छान वाटावं म्हणून त्यांची रूम खूप छान सजवलेली असते। सगळीकडे लाल कलरचे हार्ट शेपमध्ये बलून लावलेले असतात। त्याचबरोबर मस्त कॅन्डल लाईट डिनर सेट केलेलं असतं आणि आता तो तयारी करत असतो। तेवढ्यात दरवाजा वाजतो आणि नंदिनी तिकडून जीवा म्हणून आता ओरडत असते। तर जीवा आलो आलो करून आता सगळं व्यवस्थित झाले का ते एकदा चेक करतो, सगळी रूम एकदा पाहतो आणि म्हणतो की सगळं चेक झालेलं आहे आणि मग तो दरवाजा उघडतो आणि वेलकम 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 नंदिनीला करतो। तर नंदिनी आता ते सगळं पाहून खूपच खुश होते आणि आश्चर्यचकित सुद्धा होते आणि म्हणत असते की जीवा अहो हे सगळं काय? मग तो म्हणतो की हे सगळं माझ्या चकाचक बाईसाठी आहे, डेट नाईट। तर आता तो म्हणतो की थांब एकच मिनिट, आता मी दरवाजा लावून घेतो। तर नंदिनी हे सगळं पाहते आणि मनात म्हणत असते की अरे वा, जन्मजय देशमुख आज खूपच चांगल्या मूडमध्ये दिसतायत। त्यावेळेस जीवा म्हणतो की येस काय मी विचार केला, म्हटलं की आता सगळं काही ओके मूडवर आहे। डॉक्टर म्हणाले की आता काहीच प्रॉब्लेम नाहीये, लग्नानंतर जो काही आपण वेळ एकत्र घालवलाय त्याचा रिझल्ट जेव्हा येईल तेव्हा येईल, पण आधीच सगळं बांधून बसण्यात काहीच अर्थ नाहीये। मग आता नंदिनी त्याला मारते आणि म्हणत असते की कधी काय बोलचाल ना याचा नेम नाही। तर जीवा म्हणतो की अगं खरंच काय ना, आता हे जे हार्ट शेपवाले बलून आता इथे लोंबतायत ना, ते आता इथे दिसणार नाहीत काही दिवसांनी ते बाळाची दुपटी आणि लंगोट वाळताना दिसतील। तर आता पुन्हा नंदिनी त्याला मारते आणि म्हणते की काय हो तुम्ही ना काहीही बोलता। तर तो म्हणतो की अगं खरंच सांगतोय मी, हे बघ तुझ्यासाठी ऑलरेडी मी खूप वाट बघितलेली आहे, बस आता चल लवकर बस इथे। मग नंदिनी जीवाला म्हणत असते की एक मिनिट, अच्छा मिथून काकांना हे सगळं माहीत आहे का? तरीच ते मला म्हणाले एन्जॉय कर वगैरे। तर जीवा हसायला लागतो आणि म्हणतो की हो, आमच्या दोघांचाच हा प्लॅन होता। त्यावेळेस नंदिनी म्हणते की तरीच मी विचार करत होते की मिथून काका एवढा वेळ माझ्याशी का बोलत बसले, पण मला आत्ता कळलं की तुम्ही इथे तयारी करत होता म्हणून त्यांनी मला तिकडे बोलण्यात गुंतवून ठेवलं होतं ना। तर जीवा म्हणतो की हो, शेवटी काय प्रोसेसपेक्षा रिझल्ट महत्त्वाचा आहे की नाही? बरं बस 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 सावकाश सावकाश असं करून आता तो तिला तिथल्या चेअरवरती बसवतो। मग नंदिनी म्हणत असते की काय हो तुमचं, उद्या सकाळी आपल्याला वेळेत उठायचं आहे। तर जीवा म्हणतो की ठीक आहे ग, इतके दिवस व्यायाम करून छान तू वजन कमी केलेलं आहे ना, त्याचंच हे सेलिब्रेशन आहे, सेलिब्रेशन। तर सेलिब्रेशन असं म्हणून आता तो खूप खुश होतो। तर नंदिनी म्हणते की काय सेलिब्रेशन, बरं ठीक आहे चला काय करायचं आपण आधी? तर तो म्हणतो की एक मिनिट, असं म्हणतच आता तो त्याचा रुमाल काढतो आणि तिच्या डोळ्यावरती बांधायला लागतो। नंदिनी म्हणत असते की अहो काय करताय, आता डोळ्यावरती रुमाल कशाला बांधताय? तर जीवा म्हणतो की तू शांत बस, तू काहीच बोलू नको, सगळं काही मी तुला सांगणार, फक्त एक मिनिट तू शांत बस। असं म्हणून आता तो रुमाल बांधतो आणि म्हणतो की आता ना आपण एक गंमत करणार आहोत। नंदिनी म्हणत असते काय गंमत करणार आहे आपण? त्यावेळेस तो म्हणतो की मला ना तुझ्या नाकाचा शार्पनेस चेक करायचा आहे। तर नंदिनी म्हणते की म्हणजे? त्यावेळेस जीवा म्हणतो की म्हणजे मी ना एक एक वस्तू तुझ्या नाकासमोर धरणार, तू नाकाने वास घेऊन ती काय वस्तू आहे ती ओळखायची। जर ती वस्तू तू करेक्ट ओळखली तर ती वस्तू तुझी आणि त्यात गिफ्ट सुद्धा असणार आहे। त्यावेळेस नंदिनी म्हणत असते की अरे वा। मग जीवा म्हणतो की थांब एक मिनिट, मी त्या वस्तू घेऊन येतो। त्यावेळेस नंदिनी म्हणत असते की जीवा जीवा काहीतरी फालतू आणू नका माझ्या नाकाजवळ, तुमचे ते वापरलेले सॉक्स वगैरे शी। तेवढ्यात जीवा म्हणतो की काय बोलली नंदिनी, असं काहीही मी आणणार नाहीये। तर तो म्हणतो की थांब मी आलोच, एक मिनिट। तर ती म्हणते काय तुम्ही खरंच सॉक्स वगैरे आणणार आहेत का? त्यावेळेस जीवा म्हणतो की अरे मला जर हे आधी सुचलं असतं तर नंदिनी मी आणलं असतं, आता नाही आणणार मी सॉक्स। तर ती म्हणते की बघा जीवा नक्की नाही आणणार ना? त्यावेळेस तो म्हणतो की अगं काहीच काळजी करू नको, मला जर सुचलं असतं ना तर आधीच मी नक्कीच आणले असते, पण आता नाही सुचलं तर मी ते नाही आणणार, माझ्याकडे नाहीये। आता तो त्याचा हात पुढे करतो आणि म्हणत असतो की हे किती आहेत ओळख बर। तर नंदिनी त्याचा हात बाजूला करते आणि म्हणते की नाही हो जीवा मला दिसत, खरंच नाही दिसत। तर तो म्हणतो की खरंच नाहीये ना तुला दिसत, मग तू माझ्या हाताला कसं काय टच केलं? तर नंदिनी म्हणते की अहो मला आता पुढं हात तुम्ही केलता म्हणल्यावर कळणारच ना, म्हणून मी ते बाजूला केलं, खरंच मला दिसत नाहीये। मग जीवा नंदिनीच्या समोर निशिगंधाच्या झाडाची फांदी करतो, मग लगेच ती वास घेते आणि नंदिनी ओळखते आणि म्हणत असते की निशिगंधाचं फूल। त्यावेळेस जीवा म्हणतो की अरे लगेच ओळखलं, याला काय अर्थ आहे, थांब आता ते बाजूला ठेवतो आणि
मग तो आता आंबा तिच्या समोर धरतो. आता नंदिनी आंब्याचा वास घेते आणि मग म्हणत असते की आ हा हा हा, गोडसर सुगंध फक्त एकाच गोष्टीचा असू शकतो. तर जीवा म्हणतो की कसला? तर लगेच नंदिनी म्हणत असते की हा आहे आंबा. जीवा म्हणतो की अरे चकाचक बाईचं नाक पण एकदम चकाचक आहे. तर नंदिनी म्हणत असते की अहो, तुम्ही एवढ्या सोप्या वस्तू आणताय माझ्या समोर, काहीतरी कठीण आणा, त्यावेळेस बघा मला ओळखता येणार नाही. तर जीवा म्हणतो की कठीण? आता बघ काहीतरी कठीणच देतो तुला, असं म्हणून आता तो त्याचा व्हाईट कलरचा शर्ट तिच्या समोर धरतो. त्यावेळेस नंदिनी वास घेते आणि म्हणत असते की तुमचा पांढरा शर्ट. त्यावेळेस जीवा म्हणतो की काय, कसं काय ओळखलं? आणि तुला दिसतंय ना, खरं सांग, दिसतंय ना? तर नंदिनी म्हणत असते की अहो, दिसायला कशाला हवंय? सकाळी शॉवर खाली अंघोळ करून आल्यानंतर तुम्ही पुन्हा एकदा परफ्यूमने अंघोळ करता आणि तुमच्या परफ्यूमचा सुगंध माझ्याशिवाय कुणाला कळणार आहे? म्हणूनच तर म्हणतात ना, नवरा फिरायला गेल्यावर आम्ही बायका आपापल्या नवऱ्याचे शर्ट अंगावरती पांघरून झोपतो. त्यावेळी जीवाला खूपच हसायला येतं आणि तो म्हणत असतो की नंदिनी, हे जे तू आता बोलली ना, ते मला जाम भारी वाटले. खरंच तुला काय सांगू, मला खूप छान वाटले. आणि तो परत म्हणतो की एक मिनिट, पण पांढरा शर्ट कसं काय ओळखलं तू? शर्टचा कलर दुसराही असू शकतो ना? तर नंदिनी म्हणत असते की का नाही ओळखणार? आज सकाळी नव्हता का घातला तुम्ही तो पांढरा शर्ट? त्यावरती फसाफस असं परफ्यूम सुद्धा मारलं होतं. मग जीवा म्हणतो की बरं ठीक आहे, चल आता बघूया आता पुढची वस्तू ओळखते का नाही ते. तशी सॉलिड हुशार आहे माझी नंदू डार्लिंग. एकच मिनिट थांब, आता मी तुला दुसरं काहीतरी देतो. मग आता त्याने जे पार्सल आणलेलं असतं ते पार्सल मधलं एक छोटं पार्सल बाहेर काढतो आणि तिच्या समोर धरतो. आता ती हात लावायला लागते तर तो म्हणतो की हात मागे घे, हात अजिबात लावायचा नाही. तर नंदिनी म्हणते की मग आणा ना लवकर, उशीर झालेला आहे. तर आता तो तिच्या हळूहळू आता ते समोर पार्सल नेतो आणि म्हणत असतो की ओळख बरं, आता काय ओळखू शकणार नाही तू. तर लगेच नंदिनी म्हणत असते की वडापाव. असं म्हणून ती लगेच डोळ्यावरची पट्टी काढते. तर जीवा म्हणतो की अरे यार, हे काय नंदिनी? मग नंदिनी म्हणत असते की जीवा, हे काय हे? आता वडापाव आणलाय का तुम्ही? अहो, आपल्या डाएट मध्ये नाहीये ना? नंदिनीला म्हणत असतो की अगं ठीक आहे ना, इतके दिवस एकदम स्ट्रिक्ट डाएट करून तू सगळं मेंटेन केलं ना स्वतःला, मग त्याचं हे सेलिब्रेशन आहे आणि हे बक्षीस आहे आणि बक्षीस मिळालंच पाहिजे. त्यावेळेस नंदिनी म्हणत असते की नक्की ना, नाहीतर तुम्हीच नंतर म्हणाल की अगं, हीच तर तुझी परीक्षा होती आणि ती आता तू फेल झाली परीक्षेत म्हणून. त्यावेळेस जीवा हसायला लागतो आणि म्हणतो की कसली क्यूट आहे माझी नंदू डार्लिंग. पण नाही, आज मी असं काहीच म्हणणार नाही आणि आज परीक्षा नाही, आज रिपोर्ट आहे. मग नंदिनी म्हणत असते की जीवा, पण ही चिटिंग आहे ना? त्यावेळेस जीवा म्हणतो की एक दिवस चीट डे चालतो ग, हे घे असं म्हणून आता दोघेही वडापाव घेतात. तर जीवा म्हणतो की एक मिनिट, अजिबात खायचं नाहीये. मग दोघे आता चेअर्स करतात आणि आता खायला सुरुवात करतात. खूप खुश झालेले असतात. दोघांनाही वडापाव खूप आवडत असतो आणि खूप आनंदाने ते एन्जॉय करत असतात. मग जीवा नंदिनीला म्हणत असतो की कसा लागतोय वडापाव? तर नंदिनी म्हणत असते की मस्त. तुम्हाला सांगू का, खूप काळ सगळ्या मोहापासून लांब राहिल्यानंतर जे सुख आपल्या आयुष्यामध्ये येतं ना, अगदी तसा लागतोय. तर जीवा म्हणतो की अरे वा वा वा, क्या बात है. तेवढ्यातच दरवाजा वाजतो. म्हणून आता ती नंदिनी तिच्या हातातला सुद्धा आता वडापाव जीवाला देते आणि दोघेही आता खूपच गोंधळून गेलेले असतात. मग नंदिनी दरवाजा उघडायला जाते, पाहते तर मानिनी आलेली असते. मानिनी सगळं पाहून म्हणत असते की सॉरी, तुम्ही डेटवर वगैरे होता का? खरंच सॉरी, पण थोडं अर्जंट होतं म्हणून मी आले. काय झालं, माझा चार्जर म्हणजे विक्रम स्वतःचा चार्जर मित्राच्या बॅगेत विसरून आलेत. मग त्यांनी माझा चार्जर बळकवलेला आहे आणि अगं माझी पण बॅटरी 2% आली आणि मग तुझा चार्जर माझ्या फोनला लागतो म्हणून मी आलेली आहे. तर नंदिनी म्हणत असते की हो, मी तुम्हाला देते, घेऊनच आले चार्जर. तेवढ्यात नंदिनी चार्जर आणायला जाते. मग मानिनी आता जीवाकडे पाहते आणि जीवाला म्हणत असते की अरे वा, मस्त छान केलेला आहे. आणि मग मानिनीला नंदिनी चार्जर नेऊन देते. मानिनी गेल्यानंतर नंदिनी म्हणत असते की काय ओ जीवा, कसं तुम्ही? खरंच आता पण एक सांगू का, अजून एक वडापाव आहे का? तर जीवा म्हणतो की अरे विषय का आहे. म्हणून आता दोघे जण अजून एक वडापाव खातात आणि मग खूपच खुश झालेले असतात. तर चला, आजचा हा भाग आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.